नमस्कार सगळ्यांना। आमचं चाललंय खुरपण, कापूस खुरपण चालू आहे। तर इकडं वांग्याकडे चक्कर मारली, असे वांग्याची फुलं गळायली की बघायचं काम नाही। बारीक 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 फुलं यायले, त्याला असे छोटे छोटे कळे यायले ना आपण मग तेच गळून चालले। हे बघा, हे आपण मग तेच सुकवायले कळ्या। फवाराही मारला याला एकदा, आता परत आज मारणायचा आहे। कोणीकडून नाही तर कोणीकडून आहे, त्याच्यावर काहीतरी निसर्गी आपत्ती म्हणा, काही संकट म्हणा चालूच असतं। आणि आज आमच्या रियांशलाही बरं लागत नाही, बसलाय तिकडे खेळत। काही फुलं सुकताय, काही फुलं गळताय, काही शेंडे जळायले त्याचे, काही ठिकाणी असे शेंडे जळाले पराठीचे की काहीच्या काहीच। हे बघा, हे असे आपण मग ते सुकून चालले शेंडे त्याचे। हे फुलंही गळता आणि शेंडेही सुकायले। खूप औषधीनं असं पीक लावा काही बी, पण ते संपूर्णपणे हातात येत नाही। काही नाही तर काही आहेच संकट त्याच्यावर। एक झालं की एक, एक झालं की एक। आणि हे खायसाठी घरी 1 तास लावलेलं आहे मिरचीचं, तर त्याच्यावर बी थोडी रोगराई आली। ते बघा, पानं कतरायला लागली, आळ्या। असं 125 झाडाचं 1 तास लावलेलं आहे मी, ते घरी खायसाठी म्हणून। थोडंफार खायला होतं। आमची चवळी बघा, वाल वाल चवळी म्हणते, हा आमचा वाल। असे हे 4-5 तास लावलेले तर वालाचे, मस्त झालाय वाल। हे मी ते मुगाचे तास लावलेले, हातानं लावलेले, फार मस्त झालाय तो मूग। एक पाळी झाली याला। आणि ही 5 वारी चवळी लावलेली, कशी मस्त आली चवळी, बी छान आली आमची। हे लावली घरी खाण्यासाठी लावलेली 5 वारी चवळी, खूप छान अशी आली। हे इकडे आमची सोयाबीन आहे, सोयाबीन पेरलेलं आहे। इकडं पराठी आहे आणि मधामध्ये भेंड्यासाठी जागा ठेवलेली आहे। आता इथं काही दिवसाने भेंड लावायची आहे। तिकडले भेंड्याचा चालला आता हुरपा होईल, तर इकडं भेंड लावून द्यायची। पाहिजे हाताशी काहीतरी, हात चालू राहतो तेवढ्यानं। तर चाललो मग आता आम्ही खुरपायला। चला मग, चल रियांश, हा रियांश, चल चल चल। चल मी आता आमचा पसारा घेऊन। रियांश चला, आता आपल्याला जायचंय खुरपायला, आहे की? हे बघा, सोयाबीन तिकडून छान नव्हतं तिच्या, तिकडून मस्त झालंय। आता इकडं थोडं पतलंच निघले आणि इकडं चांगलं आहे। ही पराठी खुरपायची आहे। ही इकडं फार पालक निघालाय, आढाऊ पालक, असं भरपूर भाजीपाला बी निघालाय। ते सगळं मधात येऊन राहिलं तर ते खुरपून घ्यायचे। पराठी बघा काल खुरपली मी, आणि इकडे राहिलेली इथं ते हिरवं हिरवं सगळं ते गवत आज जेवढं होईन तेवढं खुरपून घ्यायचंय।